ठरल्यास किंवा ठरविल्यास आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय जिल्हा दंडाधिकारी त्या व्यक्तीवर हद्दपारीची कारवाई करतील. व्यसनमुक्ती समिती सदस्य, ग्रामस्थ, ग्रामरक्षक दल यांना दारूबंदीबाबत सहकार्य न करणाऱ्या संबंधित पोलिसावर नियमानुसार कारवाई केली जाईल. म्हणजे एखादा ग्रामस्थ असेल किंवा ग्रामरक्षक दल असेल किंवा एखादी व्यसनमुक्ती चळवळीचा माणूस असेल आणि त्यानं जर एखाद्या दारूच्या संदर्भात जर तक्रार दिली तर पोलिसांनी त्यावर कारवाई केली पाहिजे. जर पोलीस कारवाई करत नसतील तर पोलिसांवरती सुद्धा कारवाई केली जाईल असं ह्या कायद्यामध्ये म्हटलंय. राज्यात एकूण 9 ड्राय डे असतील. जिल्हाधिकारी अजून 3 ड्राय डे घोषित करतील. आता ग्रामसभेची कर्तव्य काय आहेत बघा. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत दिनांक 14 ऑगस्ट 2008च्या शासन निर्णयानुसार ग्रामसभेने ग्रामरक्षक दलाची स्थापना करणे. म्हणजे प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल पाहिजे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 54 नुसार केलेल्या परिशिष्ट 1 मधील सूची 15 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायतीने दारूबंदीसह व्यसनमुक्ती प्रचाराचे काम करण्यासाठी दारूबंदीसह व्यसनमुक्ती समिती स्थापन करणे. तर प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल आणि व्यसनमुक्ती समिती पाहिजे. दारूबंदीसह व्यसनमुक्ती समितीची रचना कर्तव्य. आता ते समितीची कर्तव्य दिल्यात. परत राज्यस्तरीय दारूबंदी समिती मंडळ वगैरे आहेत त्यांची बी कर्तव्य आहेत बघा काय असतील ते. आता जर दारूबंदी जर करायची असेल तर त्यासाठी प्रचार आणि प्रसार कसा केला जातो बघा असं ह्या कायद्यात दिले. सर्व शैक्षणिक संस्था, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात दारूसह व्यसनाच्या दुष्परिणाम माहिती समाविष्ट करतील. म्हणजे सर्व शैक्षणिक संस्था, शालेय महाविद्यालयीन वगैरे जे असतील तर त्यांच्या अभ्यासक्रमातच दारूचं जे सर्व दुष्परिणाम वगैरे आहेत ना तर ते समाविष्ट करतील पुस्तकात. व्यसनाचे दुष्परिणाम त्यांचे महिला विरोधी व गरिबी विरोधी स्वरूप समाजासमोर आणण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांचे पथनाट्य, एकांकिका, पोस्टर, स्लोगन्स इत्यादी स्पर्धांचे आयोजन करणे. मद्यपानासह सर्व व्यसनांच्या दुष्परिणामांची चित्रफित